हॅलो गुड मॉर्निंग. माझे नाव सौ कल्पना रामराव जाधव. आज आपण अफ्रेशबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. अफ्रेश म्हणजे काय, त्याचबरोबर अफ्रेश कसे बनवायचे, कोणी घ्यायचे, कसे घ्यायचे, कोणाला चालते कोणाला नाही चालत, याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. अफ्रेश हे एनर्जी ड्रिंक आहे. तर यामध्ये आपल्याला ऑरेंज पिकॅक एक्स्ट्रॅक्ट, ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट आणि नॅचरल कॅफिन पावडर हे कंटेंट आहेत. शरीराला एनर्जेटिक ठेवण्याचं काम कॅफिन करते. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की कॅफिन, पण हे गुड कॅफिन आहे जे आपल्या शरीराची नीड आहे. त्याचबरोबर आपल्याला एनर्जी ड्रिंक हे अफ्रेश एनर्जी ड्रिंक आपल्या माइंड अलर्ट ठेवण्यासाठी, शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी, पोट साफ राहण्यासाठी मदत करते. तर हे पावडर फॉर्ममध्ये असते. 50 mg पावडर फॉर्ममध्ये येते. एका चम्मचमध्ये 40 mg कॅफिन असते आणि एका चम्मचमध्ये 4 कॅलरीज असतात. यामध्ये कोणते कोणते कंटेंट आहेत तर एनर्जी आहे, कार्ब्स आहे, फॅट आहे, कॅफिन आहे आणि त्याचबरोबर सोडियम आहे. यामध्ये हे सर्व कंटेंट आहेत. तर हे एनर्जी ड्रिंकमध्ये 7 फ्लेवर आपल्याला मिळतात. तर त्यामध्ये पहिला आहे लेमन, काश्मीरी कावा, विलायची, पीच, तुलसी, सिनॅमन आणि जिंजर, असे एकूण 7 फ्लेवर आहेत. तर हे सर्व फ्लेवर एकदम छान असे आहेत. लेमन हे लिंबासारखं लागते, काश्मीरी कावा हे आपलं केशरप्रमाणे लागते, इलायची हे विलायचीवाणी लागते, पीच हे पीच फळापासून बनलेलं आहे, तुलसी हे तुलसीच्या पानापासून, पानाच्या प्रमाणे छान चव येते तुलसीच्या पानाप्रमाणे, आणि सिनॅमन हे दालचिनीच्या सारखी टेस्ट येते याची, आणि जिंजर हे अद्रकीच. तर एकदम छान असे 7 फ्लेवर खूप छान आहेत. तुम्ही एक एक वेगळा फ्लेवर घेऊ शकता. तर यामध्ये सर्व नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत, त्यामध्ये काहीही रासायनिक असं नाही. तर अफ्रेश हे कोण कोण घेऊ शकते तर अफ्रेश हे 16 ते 18 वर्षावरील सर्वांना, मुलामुलींना चालते. आणि चालत नाही तर कोणाला तर 16 वर्षाखालील, 18 वर्षाखालील मुलांना, त्याचबरोबर लॅक्टिक मदर म्हणजे ज्या स्त्रिया आपल्या बाळाला अंगावर दूध पाजतात त्यांनाही चालत नाही. त्याचबरोबर गरोदर स्त्रियांना हे अफ्रेश चालत नाही. 16 ते 18 वर्षावरील मुलांना, मुलींना ते म्हाताऱ्या माणसापर्यंत अफ्रेश चालते. तर हे घ्यायचे कसे तर दिवसातून आपण 3 ते 4 वेळेस घेऊ शकतो. आणि यामुळे आपला माइंड अलर्ट राहतो, ताजेतवाने राहते शरीरातून टॉक्झिन्स जे रासायनिक घटक आहेत ते बाहेर फेकण्यासाठी आपल्याला मदत करते. घामावाटे, लघवीवाटे आपण टॉक्झिन्स हे बाहेर टाकण्यास आपल्याला अफ्रेश मदत करते. हे एक एनर्जी ड्रिंक आहे आपल्याला फ्रेश ठेवण्यासाठी. तर आता हे बनवायचे कसे तर आपण गरम पाण्यात किंवा थंड्या पाण्यात दोन्हीही प्रकारे बनवू शकतो. 2 चम्मच आधी प्रथमतः आपण ग्लासमध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि 250 ml, 250 ml वरून गरम पाणी टाकायचे. हे आहे अफ्रेश तयार, रेडी. ओके, बाय.